लहानपणापासून मला पडलेला प्रश्न, जगायचं कशासाठी? आणि हा कदाचित प्रत्येकाला पडलेला असेल आयुष्यात एकदा तरी, आणि पडायला पण हवा. तर चला, मला माझ्या आयुष्यामध्ये जगायचं कशासाठी याचं उत्तर कसं सापडलं ते मी या व्हिडिओच्या माध्यमामधून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकतं, परंतु माझ्या या उत्तराने जर कुणाची मदत होत असेल तर मला नक्कीच आनंद होईल. चला, व्हिडिओला सुरुवात करूया. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचाच 72वा दिवस आहे. जगायचं कशासाठी? सगळं असूनही आनंद का नाही? भरपूर लोकांकडे अन्न, वस्त्र, निवारा असतं, तरीही आयुष्य रिकामं असं का वाटतं? आणि जास्त करून समस्या गृहिण्यांमध्ये असते. त्यांच्याकडे अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींची कमी नसती, परंतु आयुष्यात आनंदही नसतो. मग हा आनंद का नसतो आणि कसा मिळवायचा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आज प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारा की जगायचं कशासाठी? आणि प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर हे वेगळं असेल. तुमच्याकडे अन्न, वस्त्र, निवारा नसेल तर तुमची पहिली गरज ही भासेल की मला आयुष्यामध्ये चांगलं अन्न खायचे, चांगले कपडे घालायचे आहे आणि मला स्वतःचं घर बनवायचं आहे. परंतु याच्याही पलीकडे ज्या लोकांकडे अन्न, वस्त्र, निवारा असेल त्या लोकांना हा प्रश्न जेव्हा पडेल तर माझ्या आयुष्याचा अर्थ काय? मी कशासाठी जगू? तर इथंही प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल. कुणाला कला आवडत असेल, कुणाला एखादी सरकारी नोकरीमध्ये उत्तम दर्जाचं स्थान हवं असेल, कुणाचं शिक्षणामध्ये एवढा इंटरेस्ट असेल की मला या विषयामध्ये PhD करायची, कुणाला छंद खूप आवडत असेल, मला डान्स करायचा आणि लोकांना शिकवायची, किंवा एखादा व्यक्ती कलाप्रेमी असेल. प्रत्येकाचं उत्तर वेगळं, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, आणि प्रत्येकाला जे आवडते त्यानुसार त्याचा प्रत्येकाच्या आयुष्यात उत्तर आहे. ज्यांचं वय असेल किंवा ज्यांना अध्यात्म आवडतो, त्यांना वाटत असेल की या जन्मामध्ये आपण योगा करावा आणि ध्यानधारणावर, एकाग्रतावर एवढं केंद्रित करावे की आपण आपला देह त्यागावा आणि आपल्याला पुन्हा या पृथ्वी तलावर जन्म नको मिळो मनुष्याचा, आणि आपल्या हाताने पापही नाही घडावं आणि पुण्यही नाही घडावं. तर तुमच्या आयुष्याचा अर्थ काय कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल, आणि जर तुम्हाला ते सापडलं तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला नक्की विसरू नका. आणि मला असं वाटतं, जशी आपली समाजाची रचना आहे, लहान असताना आपण प्रत्येकजण जो छंद आवडतो तो जोपासत असतो, पण एका वयाच्या नंतर समाजाच्या बंधनांमध्ये असा अडकतो की आपला संसार पाहण्यामध्ये आपलं स्वप्न, आपला आनंद कुठं होता, आपलं बालपण आपण सारं विसरून जातो. दुसऱ्यांना खुश करण्यात, दुसऱ्यांचे कर्तव्य पूर्ण करण्यामध्ये स्वतःला काय आवडत होतं, स्वतःच्या आयुष्याच्या आनंदाचा उत्तर काय होतं हे सारं विसरतो. आजच स्वतःला हा प्रश्न विचारा, मी का जगतो किंवा मी का जगते? आणि तुमचा आनंद कशामध्ये आहे? मला तरी पर्सनली असं वाटतं की अन्न, वस्त्र, निवारा यानंतर जर मनुष्यरूपी आपण या विश्वामध्ये कशासाठी जगत असेल तर ती गोष्ट आहे फक्त आणि फक्त आनंद. हो, लोक म्हणतात पैशाने आनंद विकत घेता येतं, हे खरं आहे, परंतु हे 80% खरं आहे. 20% गोष्टी या पैशाने विकत घेता येत नाहीत. तर तुम्ही तुमचा आनंद कशामध्ये आहे हे शोधा आणि आयुष्याचा अर्थ जाणून घ्या. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा 72वा दिवस होता. तुम्हाला जर माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल आणि आयुष्य जगण्यासाठी जर दिशा देत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. मला तर आयुष्य जगण्याचा हाच अर्थ कळाला की अन्न, वस्त्र, निवाऱ्यानंतर मी आनंदासाठी जगते, आणि तो आनंद कशाचा आहे याचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं आहे, प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार आहे, प्रत्येकाच्या स्वभावानुसार आहे. कोणाचा आनंद जर पैसाच कमवण्यात असेल तर तेही चुकी नाही, कोणाचा आनंद अध्यात्म कमवण्यात असेल तर तेही चुकीचं नाही. प्रत्येकाचा विचार, प्रत्येकाचा जन्म, प्रत्येकाचं मला या जन्मात हे प्राप्त करायचं आहे ही विचारसरणी प्रत्येकाची 100% योग्यच आहे. फक्त एवढंच उत्तर आहे की आज आपण जिथं आहोत, येणाऱ्या काळामध्ये मृत्यूपूर्वी आपण आपल्या आयुष्यात आपल्याला ज्याचा आनंद मिळणार होता ती गोष्ट करा, प्रत्येकाने करा, आजपासूनच करा, या क्षणापासून करा. आयुष्य कुणासाठी थांबत नाही. परफेक्ट वेळ, परफेक्ट काळ कधीच येणार नाही. जर तुम्हाला उत्तर मिळालं असेल तर नाही, मी योग्य वेळ आल्याच्या नंतर करेल, नाही, अगोदर हे करून घेऊ दे, पुन्हापासून हे जगेल, अगोदर माझं कर्तव्य महत्वाचं आहे, असा विचार करू नका. या क्षणापासून स्वतःचा आनंद जर एखाद्या गोष्टीमध्ये असेल तर तुम्हाला जेवढा त्या गोष्टीला वेळ देता येईल दररोजच्या जीवनामध्ये तेवढा वेळ देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर ते काम करून आनंद मिळत असेल तर तुमचा आयुष्य आजपासून आनंदमय व्हायला सुरुवात होईल. माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.